या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण अशी चर्चा सर्वत्र आहे। त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे। अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी। त्यात जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे। मुंबईतल्या बैठकीची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही माहिती नसल्याची माहिती समोर आली आहे। याच बाबत बोलताना त्यांना मला बोलावण्याची गरज वाटली नसेल असं पाटील म्हणाले। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिलाय। सध्या तरी मी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही। माझ्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ती मी योग्य पद्धतीने पार पडेन असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबुड करू नयेत, आमच्या पक्षात चोमडेपणा करू नयेत, ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत असा घणाघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। खासदार संजय राऊत यांचा उल्लेख शकुनी मामा आग लाव्या करत आमदार नितेश राणेंनी समाचार घेतला। आधी ठाकरे कुटुंब आणि आता पवारांच्या कुटुंबात आग लावण्याचं काम संजय राऊत करत असल्याचा आरोपही केला। उद्धव ठाकरे 6 मेला बारसूद येणार आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः दिली। यावरून नारायण राणेंनी इशारा दिला होता। यावर उद्धव ठाकरेंना अडवण्याची भाषा नारायण राणेंनी करू नये असा इशारा राजन साळवींनी दिला। बारसू काय चौपाटी आहे का? पिकनिकला जाताय, बारसूचा प्रस्ताव तुम्हीच पाठवला आणि आता लोकांना भडकवायला आहात का असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला। मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला असून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला 4 चाकीनं मागून जोरदार धडक दिली। अपघातात देवगडातील स्पृहा खवळे या जागीच ठार झाल्या तर तिचा पती सुमित खवळे हा जखमी झालाय। दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयातून प्रियकरानं प्रियसीच्या डोक्यावर हातोडीनं वार केला, तसेच जाळण्याचाही प्रयत्न केल्याची घटना दोडामार्गात घडली आहे। यात तिच्या डोक्याला तब्बल 22 टाके पडले। गोव्यातून गुजरातकडे होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई केली। या कारवाईत 11,65,395 ची दारू जप्त करण्यात आली आहे। कणकवली नगरपंचायतीचा 89 लाखांचा नवीन अद्ययावत अग्निशमन बंब लवकरच सेवेत येतोय। अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी जमिनीचे भूसंपादनासाठी 4,70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सिंधुदुर्गात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 575 जणांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे। जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे। 5 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सुकिवली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गुरुवारी राज्यात पावसाचा जोर पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागातही याची तीव्रता अधिक असू शकेल। राज्यातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द करण्यात आल्यात। पुणे, नाशिक, कोल्हापूर इथं या सभा होणार होत्या। याबाबतचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलंय। शरद पवार यांनी राज्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही जबाबदार धरलंय। ते राज्यात आल्यानंतर आघाडीला घरघर लागल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते। सुषमा अंधारे यांनी पवारांना भावनिक पत्र लिहिलंय। राज्य सरकारनं 10 सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे। यामध्ये IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त सचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय। शरद पवारांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला जात असून पुण्यातील एका कार्यकर्त्यानं पवारांना चक्क रक्तानंच पत्र लिहिलंय। पुण्यातील संदीप शशिकांत काळे यांनी हे पत्र लिहिलंय। सचिन तेंडुलकर फाउंडेशन मध्य प्रदेशातील संदालपूर गावात शाळा बांधणार आहेत। पुढील 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक येथील आणि आसपासच्या जवळपास 2,300 मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। युरोपियन देश सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेच्या 7वीतल्या मुलांना गोळीबार केलाय। यात 8 विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक ठार झाले। या बातमीपत्राचे प्रायोजक होते विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी
सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईनचं YouTube चॅनल.